हॅलो ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द चॅनल. सो आजचा जो व्हिडिओ आहे तो असणार आहे ट्रेलिंग स्टॉप लॉस वरती. ठीक आहे. सो बघा, कधी कधी काय होतं की आपण इंट्राडेसाठी एखादा स्टॉक जर बाय केलाय, अगदी बॉटमवरून बाय केलाय आणि इनिशियली मी तुम्हाला तर तसंही सांगते की नवीन आहात तर 1:1 घेऊन निघून जायचा, इझिली मिळून जातो. तर काय होतं माहिती आहे का, आपण टार्गेट 1:1 लावतो पण तो स्टॉक त्याच्यानंतर खूप चांगली रॅली करून देतो. तर आपल्याला कुठेतरी रिग्रेट होतं की यार मी होल्ड केलं असतं तर मला खूप छान प्रॉफिट झाला असता. ठीक आहे, असं खूप वेळा आपल्यासोबत होतं. तर काय करायचं, ही जी मेथड आहे ट्रेलिंग स्टॉप लॉसची, ही जर तुम्ही यूज केली, ठीक आहे, 1:1 वर जर तुमची प्रॅक्टिस चांगली झालेली आहे तर तुम्ही काय करायचं आहे, ह्या मेथडचा यूज करून स्टॉप लॉस ट्रेल करून रॅली कॅप्चर करू शकता. ठीक आहे. सो व्हिडिओ अगदी छोटं असणार आहे. त्याआधी व्हिडिओवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला, आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर तिथे तुम्ही जॉईन करून घ्या. ठीक आहे. सो जाऊया आपल्या स्क्रीनवरती. ओके, हे बघा. तर मी तुम्हाला डायरेक्ट एखादा स्टॉक दाखवते ज्याच्यामध्ये आज आम्ही इंट्राडे डिस्कस केला होता. हे बघा, ह्या स्टॉकला आम्ही ऑलरेडी इथून काढलं होतं. आता याचा फर्स्ट टार्गेट झालेला आहे. ठीक आहे. तर जेव्हा तुम्ही एखाद्या स्टॉकला सपोर्टवरून जर जातो आहे म्हणजे तो बुलिश आहे, तर अपसाइड एंट्री घ्यायची आहे. पण कधी? बाय ऑन डिप्स. ही मेथड जर तुम्हाला माहीत असेल, जर माहीत नसेल तर कमेंट करा, मी तुम्हाला बाय ऑन डिप्सची स्ट्रॅटेजी देणार. ठीक आहे. तर जेव्हा अपट्रेंडमध्ये स्टॉक चालू आहे, तुम्हाला माहिती आहे बाय ऑन डिप्स असतं, तर त्याच्यावरती बघा हा एक स्टॉक होता. आज 5 मिनिटाच्या सपोर्टवरती आम्ही, हे बघा, इथे काय होती, एक ट्रेंड लाईन होती, प्रिव्हियस डे पासून फॉलो होत होती. तर मला बाय ऑन डिप्सवर बाय करायचा होता, तर मी इथे एक रिस्क घेऊ शकते. ठीक आहे. तर जर ह्या कॅन्डलमध्ये जवळजवळ 11 वाजून 5 मिनिटाची ही कॅन्डल आहे. ठीक आहे. ह्या सेटअपवरती टाइम लिमिट, जसं की माझं असतं की इंट्राडेमध्ये 10:30च्या आधी प्लेस झाला पाहिजे, पण हा जो सेटअप आहे याच्या मध्ये असं आहे की तुम्हाला 1 वाजेच्या आधी जरी एंट्री मिळाली तरी इनफ आहे. ठीक आहे. पण त्याच्यानंतर जर मिळत असेल तर नाही जायचं. तर बघा, इथे किती वाजता, 11 वाजून 5 मिनिटाची कॅन्डल आहे. इथे काय बनली होती माझी एंट्री माझ्या सेटअपवरती. सेटअप पाहिजे असेल तर कमेंट करायचं आहे. ठीक आहे. तर बघा, मी ट्रेलिंग स्टॉप लॉस तुम्हाला शिकवत होती, तर मी ह्या टूलचा यूज करते. तर माझा जो माझी जी एंट्री आहे ती कुठे बनली, इथे माझी एंट्री बनली होती. ठीक आहे. सो माझं स्टॉप लॉस काय होता, माझा स्टॉप लॉस होता ह्याच कॅन्डलच्या खाली माझा स्टॉप लॉस होता. तर मी जर इथे एंट्री केली, हा स्टॉक गेला एवढ्यावरती, छान वरती गेला. ह्याने काय केला, एक लो फॉर्म केला आणि परत वरती निघाला. तर जो माझा स्टॉप लॉस होता, ह्या स्टॉप लॉसला मी कुठे घेऊन येणार, माझ्या एंट्री प्राइसवरती मी ह्याला घेऊन येणार. ठीक आहे. म्हणजे आता काय झालं, मला लॉस कसा होणार आहे, अगदी झिरो लॉस ला कन्सिडर करून मी या स्टॉकला होल्ड करणार आहे. ठीक आहे. झिरो लॉस. तर इथे काय आहे, माझा स्टॉप लॉस परत हा गेला, छान एक स्विंग लो बनवला, आणखी वरती गेला. तर मी काय करू शकते, हा जो माझा स्टॉप लॉस आहे मी याला या स्विंग लोच्या खाली ठेवू शकते. येस. तर मी इथे माझा स्टॉप लॉस ठेवला आणि हा गेला आणखी वरती. ठीक आहे. हा गेला आणखीच वरती. तर वरती गेला, छान, आणि इथे एक लो बनवला. तर माझा जो स्टॉप लॉस होता इथला, हा कुठे गेला, या स्विंग लोच्या खाली. ठीक आहे. आणि मी इथे स्टॉप लॉस माझं ठरवलं, आणि स्टॉप लॉसच्या खाली जर कॅन्डल क्लोज केलं ठरवलेल्या स्टॉप लॉसच्या खाली तर निघायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर हा स्टॉक गेला आणखीच चांगला. ठीक आहे. तर परत कोणता स्विंग लो बनवलाय, हा स्विंग लो बनवलाय. तर माझा जो स्टॉप लॉस जाईल हा या स्विंग लोच्या खाली जाणार. ठीक आहे. तर बघू शकता की जर मी इथे एंट्री घेतली होती, इथे एंट्री घेतली होती, हा इथे माझा स्टॉप लॉस होता, 1:1 माझा इथे झाला होता. तर जर तुम्ही नवीन आहात, 1:1 तुमचा टार्गेट आहे, तर तुम्ही इथे एक्झिट करून घेता, स्टॉक एवढ्यावरती गेलाय, तर याला ट्रेल कसं करायचं, पूर्ण रॅली कॅप्चर कशी करायची, अशा प्रकारे प्रॅक्टिस करून बघा. ठीक आहे. सो आता माझा स्टॉप लॉस लागला या स्विंग लोच्या खाली. ह्याच्यानंतर हा चांगला इथून
परत वरती गेला, तर आता माझा स्टॉप लॉस काय राहणार आहे? माझा स्टॉप लॉस राहणार आहे ह्या रेड कॅन्डलच्या खाली. आणि आता जर ह्या लेवलच्या खाली येऊन क्लोज केला कॅन्डलनी, तर मी काय करणार? माझा स्टॉप लॉस घेऊन घेईल. ठीक आहे, माझा स्टॉप लॉस मी घेऊन घेईल जर याच्या खाली कॅन्डलनी क्लोज केलं तर. म्हणजे मी इथून ते इथपर्यंतची रॅली काय केलेली आहे? कॅप्चर केलेली आहे. ठीक आहे, इथून तर इथपर्यंतची रॅली काय कॅप्चर केलेली आहे. तर आता वरतीच हा सस्टेन करतो आहे, आणखी मोठी कॅन्डल बनवू शकतो, आणखी जाऊ शकतो. माझा स्टॉप लॉस अजूनही लागलेला नाही आहे. ठीक आहे, ह्याच्या खाली, ह्या लोच्या खाली जेव्हा क्लोज करेल कॅन्डल, मी त्यावेळेला निघून जाईल. इझी आहे, इझी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा एक स्टॉक दाखवते. आता ह्या स्टॉकला आम्ही ऑलरेडी सकाळी क्लासमध्ये काढलेला होता, कालच काढून ठेवला होता. अगदी सपोर्टवरून याने सपोर्ट घेतला, तर इंट्राडे पण होता, काही लोकांनी इंट्राडे केला, पण मी इथे स्विंगसाठी घेतला होता. खूप छान सपोर्टवरती मला मिळाला. तर ज्या लोकांनी इंट्राडे केला त्यांच्यासाठी मी सांगते की बघा, ह्याच्यामध्ये इथेच एंट्री होती. ठीक आहे, इथे एंट्री होती, तर एंट्री देऊन हा एवढा टाइम स्पेंड केला यानी. माझा स्टॉप लॉस कुठे होता? ह्या सपोर्टच्या खाली माझा स्टॉप लॉस होता. हा गेला एवढ्यावरती. ठीक आहे, तर मी इथे एंट्री घेतली. मी ॲक्च्युली लेट एंट्री घेतली. ठीक आहे, क्लासमध्ये माझी गडबड होते, मी प्लेस करू शकत नाही. आफ्टर क्लास मी याला बाय केला होता, तर हा खालीच होता. तोपर्यंत मी इथे कुठेतरी बाय केला. आणि जर इंट्राडेमध्ये मी जर इथे घेतलं असतं तर हा इतका गेला, तर माझा जो हा स्टॉप लॉस आहे इथे लावलेला, हा जो मी स्टॉप लॉस इथे लावलेला आहे, हा स्टॉक एवढ्यावरती गेला, तर मी काय करणार? जिथे माझी बाईंग होती तिथे मी माझं स्टॉप लॉस ट्रेल करून देणार. म्हणजे माझा स्टॉप लॉस आला इथे. ठीक आहे, आता मी या ट्रेडला काय करू शकते? झिरो लॉसनी इथे वरती ट्रेल करू शकते. इथे जर हा गेला तर माझा CTC हा कट होऊन जाईल. त्याच्यानंतर हा वरती गेला, आणखी एक लो बनवला, तर हा जो स्टॉप लॉस आहे माझा, हा कुठे जाणार? हा जाणार या लोच्या खाली. ठीक आहे, त्याच्यानंतर हा परत वरती गेला, रेड कॅन्डल बनवली, आणखी वरती निघायला लागला, तेव्हा मी माझा स्टॉप लॉसला काय केला? ह्या लोच्या खाली ठेवला. ठीक आहे, आता इथून परत वरती गेला, रेड कॅन्डल केली. ठीक आहे, तर मी काय करणार? माझा जो स्टॉप लॉस आहे या रेड कॅन्डलच्या खाली ठेवणार. आणि ही जी कॅन्डल आहे ही ब्रेक झाली आहे का डाऊन साईड? येस, म्हणजे माझा स्टॉप लॉस इथे लागलेला आहे. तर मी इथे जर बाय केलाय, तर माझा जो 1:1 आहे हा इथेच झालेला आहे. 1:1 माझा इथे झालेला आहे. तर मी काय करू शकते? जर ट्रेलिंग स्टॉप लॉसचा जर मी यूज केला, तर मी थोडासा आणखी ट्रेंड कॅप्चर करू शकते. ठीक आहे, सो इंट्राडेचा स्टॉप लॉस लागलेला आहे, पण आम्ही होल्ड केलेला आहे स्विंगसाठी. ठीक आहे, सो हा एक झाला. दुसरा आणखी एक एक्झाम्पल तुम्हाला देते. हे बघा, हा एक स्टॉक होता, ह्याला पण आम्ही कालच काढलं होतं. आज हा 500मध्ये, हा आम्ही क्लासमध्ये काढलेला हा स्टॉक आहे. हे बघा, निफ्टी 500मध्ये हा पहिल्या नंबरवरती, टॉप गेनरमध्ये पहिल्या नंबरवरती आहे. तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे, मी दाखवते तुम्हाला लाईव्ह. हे बघा, निफ्टी 500ची लिस्ट आहे. मी इथे जर क्लिक केलं तर मला टॉप लूजर मिळणार वरती, आणखी इथे क्लिक केलं तर मला टॉप गेनर मिळणार. तर पहिल्या नंबरवरती आमचा स्टॉक आहे. ठीक आहे, सो आता बघा, ह्याच्यामध्ये काय होतं की इथून एक ट्रेंड लाईन होती, इथून एक ट्रेंड लाईन होती. तर ही जी ट्रेंड लाईन आहे याच्या ब्रेकआउटवरती आमचा इंट्राडे होता. तर मी 5 मिनिटावरती जर शिफ्ट केलं याला, 5 मिनिटावरती जर शिफ्ट केलं, तर बघा, ह्याच्यामध्ये होतं असं की एंट्री माझी या कॅन्डलच्या वरती होती. माझी एंट्री कुठे होती? इथे. आणि स्टॉप लॉस कुठे होता? ह्या ट्रेंड लाईनच्या खाली माझा स्टॉप लॉस होता. तर आता मी इथे एंट्री घेतली. माझा जो टार्गेट आहे 1:1 जर मी पकडला, तर माझा इथे टार्गेट कुठेतरी असणार. ठीक आहे, 1:1 घेऊन निघून जाणार. पण जर मला पूर्ण ट्रेंड कॅप्चर करायचा आहे, जर पूर्ण दिवस स्टॉक जर वरती गेला, तर मी काय करणार की ही जी माझी एंट्री आहे, इथून स्टॉक वरती गेलाय 1:1, येस, मी काय करणार? माझा जो हा
स्टॉप लॉस आहे मी याला इथे घेऊन येणार. ठीक आहे, इथे मी एंट्रीच्या ठिकाणी माझं स्टॉप लॉस घेऊन येणार. वरती गेला, येस. आता हा स्विंग लो कुठे बनवतोय, इथे एक रेड कॅन्डल बनवली. ठीक आहे, तर आपण ह्याला ट्रेल करू शकतो इथून. तर मी ह्या कॅन्डलच्या खाली इथे ठेवू शकते स्टॉप लॉस. त्याच्यानंतर गेलाय, येस. इथे लो बनवलाय का, एक कन्सोलिडेशन आहे छोटंसं, तर इथे कन्सोलिडेशन करून परत वरती निघालाय, तर मी माझं स्टॉप लॉस इथे ठेवू शकते. ठीक आहे, माझा जो स्टॉप लॉस आहे तो मी कुठे ठेवणार, या लोच्या खाली. या लोच्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या नंतर निघायचं आहे. ठीक आहे, सिस्टममध्ये लावायचा नाही आहे स्टॉप लॉस. कॅन्डल क्लोज झाली तर ऑप्शनमध्ये वेगळे मेथड्स आहेत, तुम्हाला सेटअपमध्ये ह्याच्यामध्ये लावावं लागतं सिस्टममध्ये, पण स्टॉक्समध्ये करताना तुम्हाला माइंडमध्ये ठेवावं लागतं. कॅन्डल क्लोज झाली लेवलच्या खाली तर निघायचं. ठीक आहे, आता माझा स्टॉप लॉस आला इथे, माझा स्टॉप लॉस आला इथे आणि हा गेलाय एवढ्या वरती. आता हा इथे लो बनवलाय, तर हा जो स्टॉप लॉस आहे हा इथे येणार माझ्या या लोच्या खाली. परत परत ह्याने वरती गेलाय. आता माझा जो स्टॉप लॉस आहे तो कुठे येणार, तो येणार आहे ह्या लोच्या खाली. आणि हा अजूनही वरती ट्रेड करतो आहे आणि अप्पर सर्किट लागलेला आहे याच्यामध्ये. ठीक आहे, अप्पर सर्किट लागलेला आहे, आम्ही काढलेला स्टॉक आहे हा. 10% गेलेला आहे हा. ठीक आहे, सो अशा प्रकारे तुम्ही ट्रेल करू शकता आणि मोठा मोमेंट कॅप्चर करू शकता. आणखी एखादा स्टॉक बघून घेऊयात आपण. एशियन पेंटमध्ये पण आज सेम ब्रेकआउट झाला होता. ठीक आहे, ब्रेकआउट झाला होता, तर 5 मिनिटावरती मी दाखवते तुम्हाला. आता ब्रेकआउट इथे झाला होता, या कॅन्डलनी वरती क्लोज केलं होतं, तर माझी एंट्री कुठे बनते, माझी एंट्री बनते इथे. स्टॉप लॉस कुठे बनणार, या स्विंग लोच्या खाली माझा स्टॉप लॉस बनणार. तर आता एंट्री देऊन हा स्टॉक वरती गेला, लो बनवला, परत वरती निघायला लागला. तर हा जो माझा स्टॉप लॉस होता, मी याला कुठे घेऊन येणार, मी याला घेऊन येणार माझ्या एंट्री प्राइस वरती. ठीक आहे, आता मी कुठे आहे, हा लो बनवला आणि परत वरती निघाला. ठीक आहे, हा इथून एवढा गेला, छान प्रॉफिट चालू आहे, लो बनवला, परत वरती गेला. माझा स्टॉप लॉस कुठे राहणार, माझा राहणार आहे या स्विंग लोच्या खाली. ठीक आहे, त्याच्यानंतर हा स्टॉक परत वरती गेला, इथे एक लो बनवला, येस. तर मी या स्टॉप लॉसला घेऊन येणार या लोच्या खाली. ठीक आहे, इथे घेऊन आली, त्याच्यानंतर चांगला आणखी वरती गेला. आता माझा स्टॉप लॉस कुठे जाणार आहे, माझा स्टॉप लॉस जाईल ह्या लोच्या खाली. आणि आता मी जर इथे स्टॉप लॉस ठेवला तर माझा इथे हिट झालेला आहे खूप वरती, कॅन्डलनी खूप खाली क्लोज केला, तर मी काय करणार, निघून जाणार. माझं प्रॉफिट मी बुक करून घेणार या कॅन्डलमध्ये. तर मी जर इथे एंट्री घेत होती, माझा हा जर स्टॉप लॉस आहे, तर माझा 1:1 तर इथेच होऊन जातो. ठीक आहे, जर तुम्ही 1:1 घेऊन निघत आहात तर ही मेथड यूज करून बघा, तुम्ही ट्रेंड कॅप्चर करायला शिकाल. ठीक आहे, 1:1 तर तुम्ही घेताच. ठीक आहे, तर ही मेथड तुम्ही यूज करून बघा. माझं कुठे बुक झालंय 1:2 तर ॲटलिस्ट मला मिळालेले आहेत हा सेटअप यूज करून ट्रेलिंग स्टॉप लॉसचा. ठीक आहे, आय होप तुम्हाला इझी कळलं असेल, खूप इझी आहे. ठीक आहे, आणखी कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा. व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर, आणि शेअर करा फ्रेंड्ससोबत आणि फॅमिली मेंबर्ससोबत. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड बाय.